नमस्कार भैया. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा? देवदास विक्रम पवार. बर. सरांना जे आहे ना आपल्याकडे आले होते, त्यांनी MRI वगैरे करून घेऊन आले होते. त्यांना जे डिस्क बल्ज वगैरे सांगितलं होतं L4 L5 मध्ये वगैरे. त्यांना काय बाकीच्या डॉक्टरांकडे वगैरे काय अनुभव आला किंवा आपल्या थेरपीने वगैरे काय अनुभव आला त्यांच्याकडनंच आपण आज जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही आपल्याकडे यायचं होतं त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होता? मणक्या म्हणजे शिर आपली चमकत होती. बर. जास्त वेळ उभारलं गेलं की शिर चमकत होती. बसलेलं उठता येत नाही. बर. हा त्रास जो आहे तुम्हाला किती वर्षापासून होता? 3 ते 4 वर्षाचा त्रास होता. 3 ते 4 वर्ष. दुसरीकडे MRI एक्सरे वगैरे केला त्यावेळेस त्या डॉक्टरांनी वगैरे काय सांगितलं तुम्हाला? गोळ्या वगैरे दिले, नीट होईल म्हणून सांगितले. त्याच्यानं काय नीट व्हायला नाही. बरं. 3-4 वर्ष मग असाच त्रास वगैरे घेऊन फिरत होता तो. हम्म. बरोबर. आपल्या उपचाराने वगैरे तुम्हाला काय फरक पडला? भरपूर फरक पडला. म्हणजे काय होतं आता, म्हणजे आधी काय बदल होता आता काय बदल म्हणजे होतो? पहिलं असं लेवल उभार देत नव्हतं आपल्याला एक जागी. हा. हातामध्ये मुंग्या येत होत्या टोळ्यावर वगैरे चढताना. हा. पण आता ती काय नाही. आणि कमरेमध्ये वगैरे फरक आहे चांगला. म्हणजे कंबर दुखीमध्ये काय फरक होता आधी? फरक म्हणजे असं लेवल उभारलं इथे चमकाचं. हा. असं लेवल उभार द्यायचं नाही कुठं. हा. बसले की जरा उठायला त्रास होत होता. बरोबर. आता चेक त्रास कमी झाला. म्हणजे आपल्या उपचारानंतर पूर्ण टोटली त्रास कमी झालाय तो. हो. तुम्हाला काय असं वाटतं का की आपल्याला काय आजार वगैरे होता कंबरदुखीचा वगैरे किंवा हातात मुंग्या वगैरे यायचा आता? आता काय नाही. आता काय नाही. नाही. आपल्या उपचाराने वगैरे खुश आहात? हो हो. 100%. होय. असे जे रुग्ण आहेत ज्यांना म्हणजे डॉक्टरने सांगितले की डिस्क बल्ज वगैरे आहे किंवा डिस्क हार्निएशन आहे किंवा नस वगैरे दबल्या म्हणून सांगितले किंवा गादी सरकल्या म्हणून सांगितले कमरची, अशा पेशंटसाठी काय सांगू शकाल तुम्ही? अवश्य भेट द्या बरी होईल. बरोबर. आयुर्वेदिक मध्ये हा. छान उपचार आहे. आणि आपली माहिती तुम्हाला कसं भेटली? आपली इंस्टाग्रामवरूनच, सोशल सोशल मीडियावरूनच माहिती भेटली. बरोबर. तुम्ही सोशल मीडियावरची माहिती बघून आपल्याकडे येऊन नीट झाला. हो. बरोबर. तुम्ही आपल्या उपचाराने एकदम खुश आहात? खुश खुश 100% खुश. भैया जे आहेत ना तर GCP ऑपरेटर ना? GCP हार्वेस्टर ऑपरेटर. GCP हार्वेस्टर ऑपरेटर आहेत. त्यांनी एका जाग्यात बसून 16 तास वगैरे काम होतं त्यांना. त्याच्यामुळे त्यांच्या L4 L5 मध्ये वगैरे डिस्क बल्ज झालेलं होतं. भैयांचा MRI पण आहे आपल्याकडे, तुम्हाला डिस्प्ले मध्ये दिसत असं असेल. तर आता सध्याला आपल्या 7 दिवसाच्या थेरपी नंतर भैया पूर्णपणे ठीक झाले. म्हणजे त्यांचा जो कमरेचा त्रास आहे ना तो हातामध्ये वगैरे पण आलेला होता. त्याच्यामुळे त्यांना हातात वगैरे मुंग्या वगैरे येत होत्या तर त्या पण पूर्णपणे कमी झाले. फक्त